बेहदची परम महाशांती. सत्यम धर्मम सनातनम. सनातन धर्माचे मूळ हेच बेहदचे ज्ञान आहे. परमशांती. आज प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने केवळ मनुष्य शरीरच नाही तर आत्म्याला आपली फ्री विल म्हणजेच आपल्या इच्छेनुसार मुक्ती, जीवनमुक्ती कशी काय मिळवता येईल ते अमर्याद दुनियेचे मालक म्हणजे आपले लाडके बापूजी ज्ञान देत आहेत. कारण ज्ञानाच्या आधारावरच तर आपण मुक्ती, जीवनमुक्ती मिळवू शकतो ना. परमशांती. बापूजी परमशांती म्हणत सर्व मुलांना आशीर्वाद देत आहेत. ते पुढे म्हणतात की आज मी परमसत्य सनातन ज्ञान आणि बेहदचे परमसत्य ज्ञान यामधला फरक सर्वांना समजावून सांगणार आहे. परमसत्य सनातन ज्ञान ज्याचे शास्त्रांमध्ये वर्णन आहे की याचा आदी नाही की अंतसुद्धा नाही, तर परमसत्य सनातन ज्ञान म्हणजे ब्रह्मांडाच्या सुरुवातीपासूनचे ज्ञान. आपल्या ब्रह्मांडामधील ब्रह्माची पहिली 50 वर्ष म्हणजे पहिला परार्ध पूर्ण झाला आहे. पहिला परार्ध म्हणजे किती वर्ष झाली हो? त्यासाठी आधी ब्रह्माचा एक दिवस किती आहे तो आपण पाहू. ब्रह्माचा एक दिवस म्हणजे एक कल्पप्रलय बरोबर 1000 चतुर्युग बरोबर 14 मन्वंतर बरोबर 4 अरब 32 करोड वर्षे. आता हा ब्रह्माचा एक दिवस झाला तेवढाच ब्रह्माची एक रात्र एवढा काळ आहे, म्हणजेच ब्रह्माचा एक दिवस रात्र बरोबर 8 अरब 64 करोड वर्षे. ब्रह्माच्या एका दिवसात म्हणजेच एक कल्पप्रलयामध्ये तीनही लोक म्हणजे भूलोक, भुवरलोक आणि स्वर्गलोक संपून जातात, म्हणजेच देवता पण संपून जातात. ब्रह्मदेवांचे एक वर्ष बरोबर 31 खरब 10 अरब 40 करोड वर्ष आणि ब्रह्मांची 50 वर्ष बरोबर एक परार्ध बरोबर 1555 खरब वर्ष. आता ब्रह्मदेवांचा दुसरा परार्ध चालू आहे. दुसऱ्या परार्धातील पहिल्या दिवसाचा 7व्या मन्वंतराचे 28वे युगांतर आणि त्यातील कलियुग चालू आहे. कलियुगाचा काळ आहे 4,32,000 वर्ष. त्याच्या दुप्पट द्वापर म्हणजे 8,64,000 वर्ष. कलियुगाच्या तिप्पट त्रेतायुग आणि कलियुगाच्या चौपट सत्ययुग. या चारही युगांचे एकत्र केले असता त्याचा काळ होतो 43,20,000 वर्षे. ही 43 लाख पूर्ण झाल्यावर धर्तीवर अर्धप्रलय होतो. ब्रह्मांडातील त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा जे सृजन करतात, विष्णू पालना देतात आणि शंकर मात्र विनाश करतात, यांना सूचना देऊन ब्रह्मांडातील आदिशक्ती म्हणजे या तिन्हींची माता विनाश करवून घेते. अर्धप्रलय होताना भगवान शंकर आपले तिसरे नेत्र उघडून ब्रह्मांडाला आणि तीनही लोकांना जाळून भस्म करतात. आता अर्धप्रलय होणार हे समजल्यानंतर जे चांगले आत्मे असतात ते आधीच तीनही लोकांच्या वरती जाऊन राहतात, जेणेकरून त्यांचा नाश होणार नाही आणि पुन्हा सत्ययुगामध्ये परत येतात. समयचक्रानुसार सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग हे फिरतच राहतात. अशी 71 युगांतरं म्हणजे 4 युग संपल्यानंतर एक मन्वंतर होते. एक मन्वंतर यामध्ये मनु म्हणजे पुरुष आणि शत्रुपा म्हणजे प्रकृती यांचा समयकाल पूर्ण होतो, जे मनुष्य सृष्टी बनवतात. मनुष्य सृष्टीचा समय एक मन्वंतर असतो बरोबर 71 युगांतर. 71 अर्धप्रलय संपल्यानंतर धर्तीवर पूर्ण जलप्रलय होतो, जो विष्णू देवांच्या द्वारे केला जातो. पूर्ण जलप्रलय झाल्यानंतर पूर्ण जीवसृष्टी संपल्यानंतर पुन्हा नवीन बीजानी नवीन मनुशत्रुपा येतात, ज्यांना ब्रह्मा पाठवतात आणि दुसरे मन्वंतर सुरू होते. असे 14 मन्वंतर संपल्यानंतर एक ब्रह्माचा एक दिवस संपतो आणि पुढे कल्पप्रलय होतो आणि भूलोक, भुवलोक, स्वर्गलोक तीनही लोक संपून जातात आणि 7 पाताळ लोकसुद्धा संपून जातात. खालील 55 करोड नरक लोकसुद्धा संपून जातात. थोडक्यात 5 तत्वांमधील सृष्टी संपून जाते आणि नंतर विष्णू सूर्यामध्ये प्रवेश करून 12 सूर्यांची उष्णता तयार करून एवढी आग निर्माण करतात की धरती सकट तीनही लोक आणि अग्नी सोडून बाकीची 4 तत्व जशी आकाश, वायू, जल आणि पृथ्वी ही जळून भस्म होऊन जातात. यालाच कल्पप्रलय म्हणतात. या अग्नीचा प्रकोप किंवा दाह एवढा असतो की सर्व काही जळून भस्म होऊन जाते. नंतर नवीन दिवस सुरू झाल्यानंतर
ब्रह्मदेव एका देवीना पाठवून पुन्हा धरती बनवून घेतात आणि विष्णू मेघवृष्टी करून पुन्हा सागर मंथन करतात. नंतर ब्रह्मदेवांच्या नवीन दिवसातील नवीन सृष्टीला आरंभ होतो. नवीन सृष्टीमध्ये सृष्टीचे नवीन माता पिता म्हणजेच मनुशत्रुपा येतात. नवीन मन्वंतर सुरू होते, नवीन सतयुग सुद्धा सुरू होते आणि पुन्हा ब्रह्माच्या एका दिवसातील 1000 युगांतर 14 मन्वंतर चालत राहते. मग अर्धप्रलय, कल्पप्रलय, प्रलय, महाकल्पप्रलय पुन्हा चालू राहते. यानंतर जेव्हा ब्रह्मदेवांचे 2 अर्धप्रलय किंवा 100 वर्ष पूर्ण होतात तेव्हा जे निर्गुण निराकार परब्रह्म परमेश्वर आहेत त्यांची शक्ती पूर्ण ब्रह्मांडाला जाळण्यामध्ये खर्च होते. हे परब्रह्म म्हणजेच निराकारी शिव होत आणि अगदी थोडीशी शक्ती शिल्लक राहते तेव्हा निर्गुण निराकार सूर्यामध्ये प्रवेश करून कालाग्नी तयार करतात आणि पूर्ण ब्रह्मांडाला जाळून भस्म करून टाकतात. ज्या ब्रह्मांडाची रचना सृजन स्वतः त्यांनीच केलेले होते. आता जे निराकारी शिव किंवा ब्रह्मतत्व निराकारी होते ते आकारीमध्ये येतात म्हणजे आकारी शिव होतात. आकारी शिवानी शक्तीला बनवले. आकारी शिवशक्तीने विष्णूला तयार केले. विष्णूंच्या नाभीतून ब्रह्मा निघाले आणि पुढे ब्रह्मदेवानी 7 परमपुरुष आणि सरस्वतीला निर्माण केले. 7 परमपुरुषांनी पुढे 7 लोक बनवले. यामुळे वरचे 7 लोक तयार झाले. हे 7 परमपुरुष आणि त्यांच्या रचना पतित होऊन देवता झाले आणि देवता पतित होऊन पुढे मनुष्य झाले. मनुष्यापासून असुर आणि 7 पाताळ लोक झाले आणि 14 लोक तयार झाले. अशा प्रकारे एका ब्रह्मांडाची आयु एक ब्रह्माची 100 वर्षे. इथे वरच्या 7 लोकातील पहिला स्तर परमधामाचा आहे. त्याच्या खाली शिवपुरी, त्याच्या खाली विष्णुपुरी, ब्रह्मापुरी आणि 7 लोक असे अनंत अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत कोटी म्हणजे अनंत प्रकारचे अनंत करोड ब्रह्मांड. या संबंधित आपला पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. आपल्या आकाशगंगेमध्ये असे अनंत अरब ब्रह्मांड आहेत. मिल्की वे गॅलेक्सीमध्ये 800 अरब ब्रह्मांड आहेत. आकाशगंगेचा म्हणजेच महाब्रह्मांडाचा मालक महाशिव जो निर्गुण निराकार महाशिव आहे, तसंच यांना महाब्रह्म तत्वसुद्धा म्हणता येईल. यांचा एक पल बरोबर ब्रह्मदेवांची 100 वर्ष. असे हे महाशिव किंवा महाब्रह्मतत्व आपल्या संकल्पातून अनंत अनंत शिव तयार करतात. अशा अनंत अनंत आकाशगंगा गॅलेक्सी आहेत. या महाब्रह्मांडाची सुद्धा पावर कमी होऊन महाशिवसुद्धा अशक्त होतो तेव्हा तो महाकालाग्नी तयार करून अनंत कोटी ब्रह्मांडांना आपल्या रोमरोमामध्ये सामावून घेतो. बापूजी म्हणतात की जो सृजन करतो तोच विसर्जन करतो. एक युनिवर्समध्ये अनंत अनंत गॅलेक्सी आहेत. असेच अनंत अनंत ग्रेट ग्रेट युनिवर्ससुद्धा आहेत एका मल्टिवर्समध्ये. मल्टिवर्स म्हणजे 100 कला. युनिवर्समध्ये 16 ते 20 ते 25 कलेपर्यंत शक्ती असते. गॅलेक्सीवाल्याकडे 8 ते 12 कलेची पावर असते. ब्रह्मांडामध्ये मात्र 1 ते 4 कलेची पावर असते. अशी वेगवेगळ्या कला म्हणजे गुण म्हणजेच पावरचे ब्रह्मांड आहेत. आता असेच वरती जात राहिले असता या पूर्ण सृष्टीच्या पित्याचे बेहदच्या कलेचे म्हणजेच बेहदच्या गुणांचे बेहदच्या पावरचे ब्रह्मांड येते. श्रीकृष्णांना सुद्धा बघा 16 कला संपूर्ण डबल अहिंसक संपूर्ण निर्विकारी म्हणतात. अहिंसक म्हणजे जे हिंसक नाहीत ते, कारण 16 कलेच्या खालचे सर्व हिंसक असतात. इथे पृथ्वीवर 5 तत्वातील माणसे श्रीकृष्णाला विष्णूंचे अवतार मानतात. परब्रह्म परमेश्वराचा अवतार समजतात. बेहदचे ज्ञानी मात्र जाणतात की राम आणि कृष्ण हे बेहदच्या परमपित्याचे अवतार होते. 100 कलेपर्यंतच केवळ मृत्यूलोक आहे. इतर 100 कलेचे मल्टिवर्स आणि 100 कलेच्या वरचे लोक, इथे मृत्यूलोक मात्र नाही आहे. तिथे समयसीमा पण नाही, दिवस रात्र नाही आहेत. केवळ मृत्यूलोकातच दिवस आणि रात्र होतात. तसेच मृत्यूलोकातच फक्त 5 तत्व असतात. 100 कलेच्या वरती परमप्रकाश आणि परमतत्वांची दुनिया आहे. इथे एकदा सृजन झाल्यानंतर अनंत समयापर्यंत सृष्टी चालते आणि याच्यावरती 1 करोड पिढीच्या वरती सुद्धा बेहदचे अविनाशी परमधाम असते, जिथे कधीही त्याचा विनाश होत नाही. हिंदू शास्त्रांमध्ये जे ज्ञान लिहिलेले आहे ते एका ब्रह्मांडातील त्रिदेवांचे ज्ञान आहे.
तिथे फार फार तर अनंत कोटी ब्रह्मांडांचे म्हणजेच गॅलेक्सीचे किंवा आकाशगंगांचे ज्ञान आहे. याच्यावरचे ज्ञान मात्र तिथे नाही. म्हणूनच शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे की प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांड तयार होतात आणि नष्ट होतात. बेहदचे ज्ञान 100 कलेच्या वरचे ज्ञान आहे. म्हणूनच अगम्य आहे, अविनाशी आहे. परमसत्य सनातनचा मालक बेहदचा परमात्मा सनातन ज्ञान म्हणजेच चिरकाळ टिकणारे असे ज्ञान आपल्या सर्व बेहदच्या मुलांना देत आहेत. आता बापूजी परमशांती म्हणून सर्वांना आशीर्वाद देतात. श्रोते हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करायला सुद्धा विसरू नका. असे तुम्ही केल्याने आम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.